नाही नाही, श्रावणी तिच्या बाबांचा शब्द कधीच मोडणार नाही. ती इथे कधीच येणार नाही. नक्कीच ही तिच्यासारखी दिसणारी दुसरी कोणीतरी असेल. आणि शिवाय हा डॉक्टर रुद्रच्या ओळखीचा आहे, त्यामुळे काही भानगड करायची त्यांची हिंमत होणार नाही. आपण जा जरा डॉक्टर आणि त्यांच्या स्टाफसाठी चहा पाण्याचं बघ. हो. डॉक्टर तुम्ही इथे कशासाठी? अरे मीच बोलवलंय त्यांना. नंदाक्का, डॉक्टरचं नाव ऐकून भैया किती चिडतोय ते तू बघितलंस ना? विश्वंभर आजारी आहे, पण आपण नाही ना. हा, तो चिडला म्हणून आपण काय त्याच्या आजाराकडे बघत राहायचं आणि नुसते हातावर हात ठेवून बसायचं का? तुला त्याची काळजी नसेल, पण मला आहे, आणि म्हणून मी यांना बोलवलंय एक महत्त्वाचं इंजेक्शन देण्यासाठी. अगं पण यांना कशाला बोलवलंयस? आपल्या फॅमिली डॉक्टरला बोलवायचं ना. आणि अशा इंजेक्शन बद्दल त्यांनी मला काहीच सांगितलं नव्हतं. अरे आपले फॅमिली डॉक्टर अर्जंट कामासाठी दिल्लीला गेलेत. आपले फॅमिली डॉक्टर दिल्लीला गेलेत? हो. मला कसं माहित नाही ही गोष्ट? तू नाही पण ते तुला काय सांगतील, मला सांगून गेलेत ना. बरं ठीक आहे. डॉक्टर जा जा, तुम्ही विश्वंभरच्या रूम मध्ये जा आणि इंजेक्शन देऊन टाक. एक्सक्यूज मी, एक मिनिट थांबा. तुम्ही कुठे निघाला? वरती सरांच्या रूम मध्ये. अच्छा. आणि तुम्हाला कसं माहित की साहेबांची रूम वरच्या मजल्यावर आहे? डॉक्टरांनी सांगितलं. हो, मीच सांगितलं होतं त्यांना. म्हणजे एवढे मोठे मंत्री साहेब आहेत, म्हणजे त्यांची बेडरूम वरच असणार ना. नाही पण रुद्र राहू दे ना, कशाला उगाचच नसत्या गोष्टींमध्ये वेळ घालवतोस. डॉक्टर जा, तुम्ही जा, इंजेक्शनचं बघा. ठीक आहे.